एवढ्या रात्रीचं कानाला घेऊन आम्ही कुठे निघालो तर सकाळी सकाळी कानाचं आणि काकाचं मस्त झोपून भजन चालू होतं। दोघेही अंघोळ न करताच भक्तीमध्ये तल्लीन झालेले होते। हे बघून मी आणि कानाचे पप्पा एकदम खुश झालो होतो। तोपर्यंत म्हटलं कानासाठी जेवण बनवूया। तर दुपारच्या जेवणामध्ये मी कानाला रवा आणि त्यामध्ये अर्ध सफरचंद देणार होते। तर तुपामध्ये रवा छान भाजून घेतला आणि ऍपलचे छोटे छोटे तुकडे करून त्यामध्ये उकळायला टाकून दिले, म्हणजेच रव्याबरोबर ऍपल पण छान शिजेल। रवा डायजेशन साठी चांगला आहे, तसेच वेट गेन करण्यासाठी पण मदत करतो आणि सफरचंदामुळे नॅचरली गोडपणा येतो। कानाला तर असा सफरचंद घालून बनवलेला रवा खूपच जास्त आवडतो। मी त्याला 2-3 दिवसांमधून एकदा तरी असा रवा बनवून देत असते। झोपेतून उठल्यानंतर कानाने पोटभर रवा खाल्ला आणि त्यानंतर एकदम फ्रेश मूड मध्ये माझ्यासोबत खेळत होता। तोपर्यंत आमच्या चहाचा पण टाइम झाला होता आणि आजचा चहा खूपच टेस्टी बनला होता, कारण आत्यांनी एक नवीन सोपी आणि साधी ट्रिक शोधून काढली। तर तुम्हाला पण ही ट्रिक जाणून घ्यायची असेल तर मी फुल ब्लॉग मध्ये सांगितलं आहे, तर तुम्ही पायल स्वप्नील जाधव ब्लॉग्स या चॅनल वरती जाऊन फुल ब्लॉग बघू शकता। त्यानंतर मस्त रात्रीचं जेवण केलं आणि आता ना रात्रीचं जेवण झाल्यानंतर कानाला एक सवय लागलीये। आता त्याला 2 व्हीलरवर घुमी करायला मजा येत नाही, तर त्याला आता 4 व्हीलर पाहिजे। दररोज तो काका आणि पप्पांसोबत एकतरी 4 व्हीलर मधून चक्कर आणतोच, पण आज काका नाही तर मी घेऊन गेले होते कानाला घुमी करायला। गाडीत बसल्यानंतर तर कानाला उतरूशीच वाटत नाही। तर कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा। चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, बाय।